फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नागपूर शहर पोलीस भरतीमधील पोलीस शिपाई पदासाठीचा एकूण अंदाजित कट ऑफ. यामध्ये सर्व कास्टचा जनरल आणि महिलांचा कट ऑफ आपण यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका. तिथं तुम्हाला या ठिकाणी ही PDF जी आहे बनवलेली ही या ठिकाणी मिळून जाईल एक्सपेक्टेड कट ऑफची, म्हणजे अंदाजित कट ऑफची. तर सुरुवात या ठिकाणी आपण ओपन कास्टपासून करूयात. ओपन जनरल म्हणजेच मुलांचा कट ऑफ. तर या ओपन जनरलमध्ये या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला जागा माहीतच आहेत, तरी पण या ठिकाणी सांगून देतो की जागा आहेत 53. किती जागा आहेत जनरलच्या ओपनच्या? तर 53 असणाऱ्या जागा आहेत. तर या 53 जागा मुलांसाठी आहेत आणि 51 जागा मुलींसाठी आहेत. तर माझ्या हिशोबानं जनरलचा जो कट ऑफ आहे तो 134 ते 137च्या दरम्यान असेल जनरलचा कट ऑफ ओपनचा. त्याच्यानंतर महिलांचा जो कट ऑफ असेल जनरल ओपनचा, तर ओपनचा महिलांचा कट ऑफ हा 125 ते 129च्या दरम्यान असेल. आता हा माझा अंदाज आहे. कोणी इथंच असणारं कमेंट टाकून आपलं ज्ञान पाजळू नका, कारण तुम्हाला तुमचा अंदाज तुम्ही स्वतः पण काढू शकता. मार्कलिस्ट पाहायच्या आहेत ग्राउंडच्या आणि पेपरचे मार्क पाहून असणारं तुम्ही ठरवू शकता. मी हे सर्व ते पाहून असणारं सांगत आहे. ह्याच्यामध्ये होऊ शकतं 1-2 मार्क इकडं तिकडं, जास्त फरक असणार नाही. तर ओपनचा आपण पाहिलेला आहे. अंदाजित कट ऑफ 134 ते 137 मुलांचा लागू शकतो, तर 125 ते 129 हा महिलांचा लागू शकतो ओपनचा. त्याच्यानंतर OBCचा कट ऑफ पाहूयात. तर OBCचा कट ऑफ पाहण्याच्या अगोदर OBCच्या जागा सांगून देतो तुम्हाला. तर OBCच्या जागा या ठिकाणी 4 सर्वसाधारणला आहेत, इथं 4 सर्वसाधारणला आहेत आणि इकडं महिलांसाठी 5 जागा आहेत महिलांना. तर या असणाऱ्या OBCचा जो कट ऑफ आहे हा सर्वसाधारणचा माझ्या हिशोबानं जाईल 130 ते 133च्या दरम्यान हा असणारा असेल. महिलांसाठीचा OBCचा जो कट ऑफ आहे तो 124 ते 127 या दरम्यान लागू शकतो महिलांचा. त्याच्यानंतर पुढची कास्ट आहे SC कास्ट. तर त्या SC कास्टमध्ये या ठिकाणी जागा जे आहेत त्या जागा 5 आणि 6, म्हणजेच सर्वसाधारणसाठी 5 आहेत, तर महिलांसाठी 6 जागा या ठिकाणी आहेत. तर या SC कास्टचा जो कट ऑफ आहे सर्वसाधारण म्हणजेच जनरलचा हा असणारा माझ्या हिशोबानं 128 ते 132च्या दरम्यान असू शकतो. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ 120 ते 123च्या दरम्यान असू शकतो. हा SC कास्ट. आतापर्यंत आपण 3 पाहिल्यात, ओपन, OBC आणि SC. त्याच्यानंतर पुढचे कट ऑफ पाहूयात. पण परत एक वेळ विनंती आहे की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब खूप मोठी उमेद देऊन जातो. तर पाहूयात पुढच्या कास्ट. आता ST कॅटेगरी. तर या ST कॅटेगरीसाठी जागा सुरुवातीला तर या सर्वसाधारणच्या जागा 5 आहेत आणि महिलांच्या जागा पण 5 आहेत. तर या सर्वसाधारणमध्ये म्हणजे महिलांच्या 5 आणि सर्वसाधारणच्या 5 याच्यामध्ये एक्सपेक्टेड जो कट ऑफ असेल अंदाजित कट ऑफ ST कॅटेगरीचा हा माझ्या हिशोबानं जनरलचा म्हणजे सर्वसाधारणचा 123 ते 126च्या दरम्यान असेल आणि महिलांचा ST कॅटेगरीचा कट ऑफ हा 118 ते 121च्या दरम्यान असेल. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे या ठिकाणी EWS. तर EWSच्या जागा जर बघितल्या तर 38 टोटल जागा होत्या. त्याच्यापैकी सर्वसाधारणला 11 जागा होत्या आणि महिलांना पण 11 जागा होत्या. तर या 11 जागांमध्ये जो दोन्ही मिळून 11-11 22 जागा. तर आता सर्वसाधारण EWSचा जो कट ऑफ असेल हा माझ्या हिशोबानं एक्सपेक्टेड कट ऑफ सांगत आहे मी 125 ते 129 या दरम्यान असणारा EWS सर्वसाधारणचा लागेल. तर महिलांचा या ठिकाणी 117
ते 122च्या दरम्यान लागू शकतो EWSचा. दोन्हीला या ठिकाणी असणारं 11 जागा आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे VJA कास्ट. तर VJA कास्ट या ठिकाणी VJAच्या जागा जर बघितल्या तुम्ही तर सर्वसाधारणला 5 जागा होत्या, महिलांना 2 जागा होत्या. त्या सर्वसाधारणच्या 5 आणि महिलांचा हे कट ऑफ पाहूयात. तर VJAचा कट ऑफ हा 130 ते 134 या दरम्यान लागू शकतो आणि महिलांसाठी 2 जागा होत्या तर हाच कट ऑफ 124 ते 127च्या दरम्यान लागू शकतो. 127 या दरम्यान असणारा लागू शकतो. हा अंदाजित कट ऑफ आहे. याच्यामध्ये शक्यतो या ठिकाणी 99% हा परफेक्टच आहे, पण शेवटी 1-2 मार्काचा फरक पडू शकतो. ते ST त्याचबरोबर EWS VJA पाहिलं. आता पुढच्या कास्ट पाहूयात. तर पुढचं आहे NTB, NTC आणि NTD. तसं यांचं पाहिलं तर लगभग यांच्या जागा बघा. तर यांच्या जागा जर पाहिल्या तर NTBला 7 जागा आहे, टोटल जागा सांगतोय. NTC 11, NTD 21. त्याच्यामुळं यांच्या सर्वसाधारणच्या जागा प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. NTDला 4 जागा आहेत सर्वसाधारणला, NTCला 2 जागा आहेत, NTDला 7 जागा आहेत. तरी पण यांचा मी एकत्रित जवळपास कट ऑफ सांगत आहे. NTB, NTC आणि NTD तर यांचा कट ऑफ हा सर्वसाधारणचा 129 ते 133 दरम्यान लागेल आणि यांच्या महिलांचा कट ऑफ NTB, NTC आणि NTD महिलांचा कट ऑफ हा 119 ते 123 या दरम्यान लागेल. तर हे असणारे इथपर्यंत आपण कास्ट पाहिलेले आहेत. पुढील कास्ट पाहण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा आहे SBC आणि SCBC दोन्ही राहिलेले आहेत तर दोन्ही घेतो. SBC या ठिकाणी SBCच्या जे जागा आहेत विमाप्र, तर विमाप्रला फक्त एकच जागा होती आणि ती सर्वसाधारणलाच होती. तुम्हाला माहीत नसेल तर या ठिकाणी लक्षात असू द्या. SBCला फक्त एक जागा होती आणि ती सर्वसाधारणला होती. महिलाला एकही जागा नव्हती. महिलांसाठी 0 जागा होत्या किंवा इतर कोणत्याच समांतर आरक्षणामध्ये पण जागा नव्हत्या. तर सर्वसाधारणला एकच जागा होती आणि इथला जो SBCचा कट ऑफ असेल हा SBCचा कट ऑफ हा 130 ते 134च्या दरम्यानच असेल, एवढं लक्षात ठेवा. महिलाच्या जागाच नाहीत त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ सांगायचा काही विषय राहिलेला नाही. आणि शेवटची कास्ट SEBC जे इथं त्या ठिकाणी रकान्यामध्ये राहिलेली आहे, पण टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तिथं त्या ठिकाणी ही सर्व जे मी तुम्हाला आता पेननं लिहून दाखवतोय याची प्रिंटेड असणारी PDF तुम्हाला तिथं भेटून जाईल. आपलं जे चॅनल आहे समर्थ अकॅडमी भंडारा ते जॉईन करा. त्याच्यानंतर शेवटची कॅटेगरी होती आपली SCBC सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, म्हणजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच मराठा आरक्षण म्हणू शकतो याला आपण. तर यांचा कट ऑफ पहिले यांच्या जागा सांगून देतो तुम्हाला. सर्वसाधारणच्या जे जागा आहेत SCBCच्या त्या 11 आहेत आणि महिलांच्या पण 11 आहेत. पुरुषांना पण 11 जागा आणि महिलांना पण 11. तर याच्यामध्ये यांचा जो कट ऑफ असेल सर्वसाधारणचा जो कट ऑफ आहे तो 124 ते 128च्या दरम्यान असेल आणि त्याच्यानंतर महिलांचा कट ऑफ हा 116 ते 120च्या दरम्यान असू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण सर्वच कास्टचे एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिलेले आहेत. अंदाजित कट ऑफ नागपूर सिटीचे असणारे पाहिलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. त्याचबरोबर ही PDF पाहिजे असल्यास आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करा. तिथं तुम्हाला ही PDF भेटून जाईल. तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर येत राहतील. त्याचबरोबर सर्वांची एक त्या ठिकाणी मेसेज कॉल्स बरेच असणारे व्हॉट्सअपवर करता तुम्ही. तर सर्वांना विनंती आहे बाबा की त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. म्हणजे प्रश्न काय आहे की लिस्ट कधी लागेल, तर लिस्ट येणाऱ्या 4 दिवसामध्ये लागून जाईल, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. जास्तीत जास्त त्या ठिकाणी 6 दिवसामध्ये तुमची असणारी लिस्ट म्हणजेच प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्हीही लागतील जास्तीत जास्त. तसं तर या ठिकाणी लवकर होऊ शकते, पण एक त्या ठिकाणी वेळ लागला तरी 6 दिवसामध्ये होऊन जाईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.